आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। कर्जत कसारा मार्गावरील लोकल प्रवासी नव्या वेळापत्रकामुळे नाराजी व्यक्त करत आहेत। 5 ऑक्टोबरपासून लागू झालेल्या नव्या वेळापत्रकात नवीन लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या नाहीत। यामुळे प्रवासी संतापले आहेत। दशकांपासून होत असलेल्या मागण्यांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांमधून केला जातोय। गेल्या 10 वर्षांपासून नवीन लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी रेल्वे प्रवाशांमधून केली जाते। बदलापूर आणि टिटवाळा स्थानकावर 15 डब्यांच्या लोकल, महिलांसाठी स्वतंत्र लोकल आणि सायंकाळी ठाणे स्थानकातून कसारा आणि कर्जतसाठी अधिक लोकल फेऱ्या वाढवण्याच्या मागण्यांना अजूनही अनुत्तरितच राहिल्या आहेत। वातानुकूलित लोकलपेक्षा सर्वसामान्य प्रवाशांकडे लक्ष द्या अशी मागणी देखील प्रवासी संघटनेमार्फत केली जाते। रेल्वे प्रशासन वातानुकूलित लोकल वाढवण्यात व्यस्त आहे, तर सर्वसामान्य लोकल प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे। कर्जत आणि कसारा स्थानकावरील मेल एक्सप्रेसचे थांबे कोरोना काळात रद्द करण्यात आले होते, ते अजूनही पूर्ववत करण्यात आलेले नाहीत। यामुळे प्रवाशांना मोठी अडचण येत आहे। या समस्यांचं निराकरण झालं नाही तर भविष्यात मोठं आंदोलन करण्याची चेतावणी प्रवासी संघटनेने दिली आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।